चुनाव के मद्देनजर गठबंधन के उम्मीदवारों की प्रचार रैली काफी जोरों से शुरू है। शुक्रवार को जसखार ग्राम पंचायत में उम्मीदवारों की प्रचार रैली और प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर प्रचार सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल, शिवसेना नेता तथा जेडपी सदस्य मनोहर शेठ भोईर आदि गणमान्य को आमंत्रित किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या 7च्या 7 उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून द्यायची विनंती करायला मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे। आणि ही विनंती केवढ्यासाठीच करतोय की या ठिकाणी असणारे आपले जे उमेदवार आहेत या उमेदवारांना निवडून देत असताना आपण पुढचं भवितव्य या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण या विभागामध्ये काम करत असताना निश्चितपणे आपल्याला जेएनपीटीच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध सातत्यानं लढावं लागत असतं आणि हे लढत असताना या ग्रामपंचायतीची सत्ता जी आहे ती निश्चितच शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या ताब्यात राहिली पाहिजे। त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। माननीय दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ते निश्चितपणे केलेलं आहे। ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना या ठिकाणी ग्रामपंचायतीची विविध विकास कामं जी आहेत, जी विकास कामांचा उल्लेख मधुशेठ ठाकूर यांनी आपल्याला केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण किती विकास कामं ह्या ग्रामपंचायतीची सत्ता गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या हातामध्ये असताना जी विविध कामं आपण हातामध्ये घेतली आहेत त्याच्या माध्यमातून गावाची कशी चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे। गावाचं मंदिर आज तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये असं मंदिर बांधण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने या ठिकाणी झालेलं आहे आणि असं कामाचं एक आदर्श काम उभं करण्याचं काम आपण या ठिकाणी शेकाप शिवसेना युतीच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करून दाखवलेले आहे। आणि म्हणून तुम्ही जे करून दाखवलं त्याच्या बदले तुम्ही मत मागताय ही गोष्ट प्रत्येक मतदारांपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवली पाहिजे। वही मनोहर शेठ भोईर ने भी अपनी भावनाएं जाहिर की आणि प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक कार्यकर्त्याने की या गावाचा विकास आम्हाला करायचा, या गावासाठी आम्ही 5 वर्ष आपल्यासाठी आम्ही आपले सेवक म्हणून कटिबद्ध आहोत। हे कार्य करण्यासाठी आपण संस्थेचे अशा प्रकारचं मागणं, जसं आपण देवीकडे जोगवा मागतो तसं प्रत्येक ग्रामस्थाकडे प्रत्येक ग्रामस्थ बहिणीकडे आपण जोगवा मागा की गावाची सेवा करण्यासाठी आपण सर्व मंडळींनी आम्हाला मतदान करा, असं आपण प्रत्येकाने प्रत्येक मतदार बंधू भगिनीच्या घरी जाऊन विनंती करा। जे युतीचे 7च्या 7 उमेदवार शिलेदार त्याच्यामध्ये महिला 3 महिला आणि 4 पुरुष आहेत। या 7च्या 7 उमेदवारांना आपण जसखार गावचे शेतकरी कामगार पक्ष शिवसेने त्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने सर्व मतदार बंधू भगिनी आमच्या 7च्या 7 उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो।